असं दाब हा एकूण दाब डोक्यावर हा कसं डोक्यावर किती असं बर थँक्यू. किती भाऊ लक्ष दे जा मायबापकडे. लग्न झालं नाही वाटते. झालं काय? चांगलं आहे ना. काही फर्निचर पैदा नाही केलं काय? किती आहे? 100ची नोट नाही आहे. दे रे. अरे मा नाता आले ना. तुमची बायको आली काय? बायको आली नाही. तिला घरी ठेवलं जा. हे असे माणसं आहेत दलिंदर. मला लय राग येते. जे नवरा बायको कीर्तनात बाहेर गाऊन आले त्यानं उभं राहा. एका जणांना एका जणात राहा उभे उभ्या राहा. या राहा उभे असं माझ्या बहिणींनो, जे बाहेर गाऊन आपल्या नवऱ्याला सोबत घेऊन आली आहे का कोणी? राहा ना एक जण. त्याच्यात कायची लाज वाटते? बायकोच आहे की दुसऱ्याची आणली? असे बेकार लोक आहेत, समजत नाही. अरे विठ्ठल रखुमाई विठोबा भगवान बुद्धांचा अण्णाभाऊ साठेंचा महात्मा बसवेश्वरांचा नरहरी महाराजांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा. अरे माझ्यावर तर सर्व जातीचे लोक प्रेम करतात. बुद्धही एवढे प्रेम करतात लिमिटच्या बाहेर. मुसलमानही मला उरुसवर बोलावतात. शिवाजी महाराज तुम्ही मुसलमानाचा राग केला का? कधीच नाही केला. मुसलमानाचे अंगरक्षक होते मावळे. तलवार मारणारा अफजल खान, अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर होता. त्या आपल्या पोराईली इतिहास मालूम नाही. झेंडे यायच्या हातात दिले की आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. हे अरे माझ्या तरुणांनो लक्षात घ्या. माझा मुलगा डॉक्टर आहे. मी सून लेक्चरर आहे. माझा भाचा संभाजीनगरले न्यायाधीश आहे. कंडिशन ओके आहे. आपुला मा पोरगा मला 1 रुपया मागत नाही. मी आपले साड्या वाट कपडे वाट. मा आश्रमात लहान लहान लेकराईले कीर्तनकार तयार करतो. आतापर्यंत 50 झाले. संदीप पाल, रामपाल, अक्षयपाल, बुद्धाचे 2 पाल, मराठ्याचे 2 पाल, कुंब्याचे 2 पाल, सोनाराचा ऋषीपाल, कुंब्याचा संदीप पाल, मराठ्याचा रामपाल. एवढे कीर्तन जोरदार करतात की आता मले बोलावणं बंद करा. त्याईले बोलावत जा, मले पता विचारत जा. सुंदर कीर्तन करतात. मुली तयार झाल्या 2. क्रांती काळे नावाची मुलगी. सुंदर कीर्तन. पण कीर्तन हे ते कीर्तन नाही. कुंभकर्ण 6 महिने झोपायचं, 6 महिने खात बसायचं. मग तो हागे किती काय झालं दलिंदरपणा. मला सांग खाय तर मग विड्रॉल. जब इनकमिंग हो रहा है तो विड्रॉल तो होगा ना. मग काय जेसीपी बलाय काय त्याचं मटेरियल उचलेलं. हे काहीच काही बाया वाचू नका. वाचाल तर ज्योतिबा फुले वाचा, शिवराया वाचा, माझी जिजाबाई वाचा ना. की माझी जाऊन दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. वाचायचं तर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक वाचा. मायच्या इमानानं तुला पोरग कलेक्टरच होईल. माझी जाऊने ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल होईल सपाट. बाहेर गाऊन कोणी आले नाही का बाया माणसं? एक जोडपं तर उभे राहा. जे बाहेर गाऊन पती पत्नी आले रावर उभे लवकर. आणतच नाहीत ना मराठवाड्यात बायकाईले. नाही रायनो बाई उभी. तो नवरा शरमते तर तू तर उभी राह. तू मालका सोबत आली ना. हे माणसं शरमतात बायको सोबत आले. शेजारणीले आणलं त्याची गोड वेगळी आहे. कारण लोक बायकोवर कमी प्रेम करते, शेजारणीवरच जास्त करते. कोण्या गावात आलं पाच
याचा आवाज कोणासारखा आहे? बोला मुलांनी बोला. बाईले आणलं काय? हा. क्या मले तर तुम्ही ज्योतिबान सावित्री माईक घ्या जो. मले असे लोक आवडतात. द्या ना ताई साहेबाले आवाज. नाव घ्या बोला. इथं बोला नाव घेऊन नाव बोला. घ्या ना. हा नाव घ्या ना पण कौन आशाबाई आशाबाई हा जोर. आशाबाई हा आडनाव गरड आशाबाई गरड कोण्या कोण? सुकडीहून आले. शेवगाव तालुका. यायचे सोयरे शेवगाव. हा शेवगाव तालुका. मी येऊन गेलो ना. आलते ना तुम्ही केदार- नागे बाबा. हा नागे हा, बाबा हा. केदारेश्वरला बी आलते ना तुम्ही उद्घाटनला. तुम्ही आलते का? हा जवळ आहे आमच्या ते. तुम्हीच तर माय प्राण वायू. तुम्ही मायबाप म्हणजे माय विठ्ठल बाप विठ्ठल. लय समाधानी आहे बाई तो आम्हाला. आणि तुमच्या भाग्यानं पत्नी भेटली. आभारी आहो. बरं एवढा समाधानी आहे मला तुझ्या बाई. गावर गावर करत नाही. कधी कोणाची हरामी जीवनभरात जीवनात नाही केली. या रामप्रसाद भाऊचे सोयरे आहे काय? हा, कसे काय आले तुम्ही? मेव नाही ते हा. हा साडू साडू. हा म्हणजे साळू साळू. हा. तुमची बहीण त्यांना दिली काय? हे असं साळभाऊ साळभाऊ आमच्याकडे साळभाऊ म्हणते. चांगलंय. दे रे ताईले साडी. पहिले हार काय घ्या. हो आज शिवाजी बाबा लय आनंद झाला. पुरा परिवार एकत्रित केला. पण तुम्ही गेले ना. माणूस जन्माला आला की मरणार आहे. लाऊडस्पीकर वाले भाऊ तुमचा साऊंड लय चांगला आहे राजा. शिवकृपा मंडप डेकोरेशन प्रोपायटर तुकाराम अवघेले कुठे. काय अक्कलवालं आडनाव आहे कुठे. टाका टाळ्या. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा पित्याची गणना. सरपंच बाईला विनंती करतो. सरपंच साहेबाच्या पत्नीला बरोबर. त्यांनी या आईचा सत्कार करा. या. आणि सरपंच साहेबांना विनंती करतो तुम्ही जावई साळभाऊचा सरपंच सत्कार होऊ द्या ना. आता या ताई. द्या तिकडे पहा. हा टाळ्या. ओके. हो सरपंच बाई थांबा. तुमचाही साडी देऊन सत्कार करू द्या ना. दे रे साडी. हो. आपल्या काय बापाच ते यायचं आहे. धन्यवाद माबाई. तुम्ही ताईले दे. तुम्ही बहिणीच आहे ना. हा बहीण. मरतात तर सर्वे पण बाबू मेल्यानंतरही किंमत व्हायला पाहिजे. बसा. माझं कीर्तन 2 तास चालते फक्त. 1 मिनिटही शिल्लक घेणार नाही. 2 तास झाले की सांगजो. म्हणजे लोक बरेच वेळचे बसले येऊन बसले. आणि लेकरं किती शांत आहेत. किती चांगले लेकरं आहेत. बाप्पा बाप. हा पोरगा किती चांगला. ये रे बेटा तू ये. हे पा काय ये ना. अरे किती चांगलं पोरगा आहे. वा वा. कोण्या क्लास मध्ये आहे? हा माईक घे. माहित घे. तो माईक घे. हे 500 रुपये दिले ना त्या काकानं. काय नाव त्याच? श्रीहरी भाऊ श्रीहरी. श्रीहरी चाळक. चाळक. म्हणजे पार्टी आपलीच आहे. बाप अध्यक्ष माय उपाध्यक्ष. माईक जवळ घे. काय नाव रे तुझं? सम्राट. कोणता? हा, बोल बोल ना. कोणतं राज? सम्राट. तुझं नाव काय? सम्राट. हेमरा. हेमराज. हा सम्राट. 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 श्यामराज. हा. बर जाऊ दे काही असू दे. आता मी म्हातारा झालो ना लेका. आता तू माझा नातू आहे. 100 रुपये द्यायले. हो. 2 पैकी 1 घे. मागचे बोल नका. घे लवकर. काय पाहिजे? टाळ्या. थांब. तू येऊ बाई. हे लाल. हा हा तूच. तूच ये. हे पैसे तुझ्या कपड्याला तेवून बरा देचून राहिला. म्हणजे 50 दोघाईले दे. हाही काही खास नाही. त्याची चप्पल हा माझ सोपटी दिसते. बाई तू कोण्या वर्गात आहे हो? 5वी. तू रे? चौथी. चौथीला. थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? बोल.
एका पोराला गुरुजीने विचारलं का बे थंड हवेचं ठिकाण म्हणे माझ्या घरची नानी. हे घे ताईले दे दे घे बेटा दे, दे. घे घे घे, खाऊ आहे, खाऊ आहे. ऐकत जाय पुस्तकी घे हे असं मॅथ पण नको करू घे मागे. अरे खाऊ आहे तो घे. हा मी आजोबा आवडतो हे तू घे. मालूम आहे ना मला सांग तू माईवर गेला की बापा हा माईक तोंडाला बोल बोल तुला स्वभाव आई सारखा आहे की पप्पा सारखा. बोल. माईक तोंडाजवळ लाव कोणासारखा. अरे बोल ना साधा प्रश्न आहे ना बोल बोल. हा अबे बोल ना. हे पोरायचे त्याला पोरी ते पोरी जो बाई तू आईवर गेली की बाबावर स्वभाव कोणाचा. आईवर. हे? किती पोराची वाट पाहते 5वी पोरगी 6वी पोरगी हालत इल्लू इल्लू. अरे माया बुल्लू बुल्लू बापा हुल्लू बुल्लू बरं सर्वात लफळे माणसाईले देत आहेत. तंबाखू पाहिजे दारू पाहिजे मटण पाहिजे गांजा पाहिजे काय सर्वे लफळे माणसात. तुम्ही कोणीही घरात पहा बायका विधवाच व्हायला आहेत जास्त माणसंच मेलेले आहेत. तुम्ही तुमच्याच गावाचा आकडा काढा चालले का. ओय हम तो चले परदेस हम परदेस चालला काय कोण्या पक्षात घुसत. अरे इकडे ये ना पुस्तक ने ना हम तो चले तुझ्या बापाचा सहारा काऊन घेतला. ते पप्पा आहेत काय हा मग काऊन गेला तू सांग कारण. बोल. घे बेटा मॅम आनंद भेटला पाहिजे लेकरायला. बस ना पप्पा जवळ तर आहेतच आणि घरी जाऊन तोलाच कार्यक्रम तू घरी पाहिजे लाईव्ह सत्यपाल महाराज फेसबुक पेजवर ये इथं उभा रे फोटो दिसला पाहिजे. कपड्याला त्या चप्पल वरून तुझी कंडिशन मस्त आहे तुझ्या बापाची आवक चांगली आहे. ऊस पिकवतात ना तुझे पप्पा ऊस पिकवतात ना. व्यापारही आहे का तुझ्या पप्पाच नाही ऊसच म्हणून तर ड्रेस चांगला दिसून राहिला. आम्ही कापूस पिकवणारे आहोत. मागच्या वर्षी 13,000 या वर्षी 7,000 7,000 कुकून खावा. सोयाबीन आता 6,500 भाऊ पाण्याचा. पाण्याचा कापूस 6,500 हे उरावर आहेत. आणि याच्याचा भाव 12 रुपये किलो. 12 रुपये किलो. खताचे गेले 10 रुपये फवाऱ्याचे गेले 15 रुपये. हाती काय उरलं. जय जवान जय किसान जय जवान जय किसान. हा. तुले नोटीची गरज नाहीच खाऊन पिऊन ओके पोझिशन आहे. बसा तिकडे नको जाऊ नाही तर पुस्तक वापस दे. बस इथं. एक पुस्तक जीवनाचं कल्याण करीन. कोणाला देऊ नको इथं वाचू कोणाला नको. देऊ नको. ठेवून त्याच्यात इतके गाणे आहेत तुले म्हणता येते. सुंदर गाणे लिहिले ना पोथी ना पोथी ना पुराणा भेद पाहिजे. आज आज भारताला ग्रामगीता पाहिजे. आज भारताला ग्रामगीता पाहिजे. ना पोथी ना पुराणा भेद पाहिजे. अरे असं वाचा ज्या वाचल्यापासून ते पोरगी डॉक्टरी झाली पाहिजे. तुमची मुलगी पटवारी ग्रामसेवक होईल. या गावात पोरी नोकरीवरच नाही. मुली नोकरीवर नाहीत जास्त मुलं नोकरीवर नाहीत. काऊन मायबाप म्हणत काय करावं लागते आपल्याला शाळेचं आहे ना 12 एकर ऊस. आता शेती अंदर गेली. 4 लेकराईवर 3-3 एकर आलं. त्याचे 2-2 लेकर अर्धा एकर आलं. आता काही वर्षानं गुंठे येतील.
म्हणून अक्कल वापरा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबानं, ज्योतिबा फुल्यानं, सावित्रीबाईनं आम्हाला हाच मार्ग दिला. शाहू महाराजानं. पण आपण याच्यातच गेलो. आता मला बोलता नाही येत, लय बंधन आहे तो, नाहीतर लय डायरेक्ट बोलतो मी. आपल्या बायका मेल्या त्याच्यातच. वावरातला रोज किती आहे बायाले सांगू मावशी? तुमच्या भागात मजुरी किती आहे? भाजीपाला गाळायचा, वावरात जायचं किती? बोला. बोल ना. 200 रुपयात बिमार पडल्यावर औषधी तरी पुरी आणता काय तुम्ही? गरीब लोक. अर्धी द्या ना डॉक्टर साहेब, अर्धी. काही तर अर्धीतली अर्धी. अरे तुम्ही शेतकरी बाप, 2 गोळ्या खाता, जमली माही तब्येत. डाळीले चाट देता, कपडे बरोबर नाही. शेतकऱ्याचं जीवन कोण ठार केलं? 75 वर्षात कोणता पुढारी गरीब पाहिला का तू? 75 वर्षात अब्जोपती झाले तुम्ही शेतकरी जागच्या जाग्यावरच आहे. तरी आपल्या पोट्ट्याच्या लक्षात येत नाही. जवान पोट्ट्याच्या तुमच्या किनगाववाल्याच्या लक्षात आले. गेवराईले व्यापार चालू केला. तुम्ही कोणत्याही गावातला मारवाडी पहा, एखाद्या मारवाड्यानं घरकुल साठी ग्रामपंचायत मध्ये अर्ज केला असं एक नाव सांगा मारवाड्याच. नाही. 3 मजली बिल्डिंग, चार्टर अकाउंटंट मारवाड्याचे. आदर्श घ्या. मुसलमान पहा तुम्ही, तुमच्या किनगावातले लोक पहा, व्यापारी आहेत, शेतकरी आहेत. पण काही लोक बुद्धीचाच वापर नाही करत. बुद्धीचा वापर करा, मोठे व्हा. ते पण ते नागे बाबा संस्था आहे, ते शेवगावचे जवळ सालभाऊ आहेत ना, त्याला विचारा, करोडो रुपयाची बँक केली त्यानं. कळुबा काळे. हे पुस्तक मला कळुबा काळेनच दिले बाबा. 50,000चे पुस्तक दिले. मला काहीच कमी नाही. पैशाचं झाड आहो मी. हे त्यानं श्री हरिभाऊन 500 दिले. शिवाजी भाऊन मला हे पोत थैली भर पैसे दिले. कीर्तन करान. पण मी ठरवलं, कीर्तनाचे जर आपण 1-1 लाख घेतले आणि गरीब लोक भागवत सप्त्यात 10-10 रुपये जमा करतात, आणि 1 लाख जेवढा खर्च येते तेवढा घ्या. जास्त जमा करून. म्हणून महाराज लोकही बदमात पैदा होऊन राहिले. काही महाराज जेलमध्ये आहेत. विमान आहे त्याचं, विमान, हवाई जहाज, 2 ट्रक कपडे, एवढे लँडलॉर्ड महाराज. पण आता कुठं आहे? हा जास्त पैसा जमा झाला ना माणसाजवळ आरामाचा, की जुनी बायकोही बरी नाही दिसत, आपल्या भावालाही धोका देते. हे पहा, आम्ही दोघही भाऊ एका जागी आहोत. आमच्या लक्षात आलं पैशाले ब्रेक करा. म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं, साई इतना दीजिए जिसमें कुटुंब समान, साई इतना दीजिए. देवा पांडुरंगा एवढं दे की आमच्या घराचे तुकडे नको होऊ देऊ कौरव पांडवासारखे. पांडुरंगा एवढं दे. साई इतना मैं भी भूखा ना रहूं, वो भी भूखा ना. अरे आपल्या घरातून कोणी उपाशी गेलं नाही पाहिजे. आई एवढं मागा देवाले. मग कल्याण आहे. बाबासाहेबाजवळ काय होतं? आज 6 डिसेंबर आहे, मला काटे उभे राहतात. करोडो लोक होते बाबा. तुम्हा माई बहिणीची किंमत केली शिवरायानं, भीमरायानं, शाहू महाराजानं, आरक्षणाचे जनक. त्याचे उपकार आहेत. सावित्री, जिजामाता, जिजामाऊली गे तुला वंदना, जिजामाऊली गे तुला वंदना. अव पुण्यात नदीवर अंगवाले
जाऊ नका. पुण्य होते का नदीवर अंग धुतल्यानं? आणि पुण्य जर झालं मग तर भारतात बरं आहे. पाप करा नदीवर अंग धुवा. राम तेरी गंगा नदीवर अंग धुतल्यानं पुण्य होत नाही. गोदावरी खराब करू नका. आणि जर पुण्य मिळवायचं आहे तर बापाची तेरवी करताना, बापाचं श्राद्ध करताना जिल्हा परिषदच्या शाळेले 5,000चे लेटर बुक वाटा. कीर्तन नाही केलं तरी चालेल. आम्हाला बोलवून कायले 5-50 खर्च करता 1000. त्यापेक्षा गावातल्या गरीबाच्या लेकराईले वया, लेटर बुक, पुस्तकं घ्या. हे भक्ती शिका. तुम्ही त्या महाराजले पैसे देता श्राद्धाच्या, ते केस काढता, तेरव्या करता. महाराज म्हणते स्वर्गात पाठवतो. आणि तो भांडे कोणते मागते मालूम आहे रामप्रसाद भाऊ? तांब्याचे. स्टीलचे नाही चालत गणेश भाऊ त्याले भांडे. तांब्याचे. कहून? तांब महाग आहे, स्टील हलकट आहे. आणि असं त्याला मागचं बुळूक करते ते. तो तांब्या उभाही नाही राहत. आपला तांब्या असा उभा राहते, तो असा चालते, इकून चालते. म्हणजे घरात कायच्याच कमी येत नाही. इतके चलाक लोक आहेत. पण तुमच्या डोक्यात काही येत नाही. तुम्ही घेत बोलावता त्यालेच. हे मी एखाद्या उभं राह, तू हालत बरी दिसते, उभं राह, या इकडे. तुम्ही पप्पावर गेले की मम्मी हो? तुमच्यासारखे पप्पा आहेत काय? मम्मी? हा, तरी पप्पाचं नाव घेतो. गच्ची दाखवू आम्ही तुही किंवा मम्मीचं नाव काऊन नाही घेत? मला तुला सांग, तू सांग, तू जेवला नाही तर तुझ्या बापाला जास्त चिंता राही किती की मायले? खरं सांग, माईक घेऊ. का माहिती? तू मायले काऊन भुलला? हा, आईला. आईला. पण तुझे कपडे फाटले तर कोण आणते दुकानात? आई. पण आईले पैसे कोण देते? पप्पा. पप्पा. मग म्हणून बाबू आपले मायबाप विठोबा आहे, रुक्मिणी आहे. माय बाप माझ याच्यात मी गाणे लिहिले. माय पुस्तक तुझ्या पप्पाला घ्यायला लाव. 250 रुपयाचे आत फटाका दिवाळीले फोडजो नको. इमानानं सांगतो, मायच्या इमानानं. फटाका फोडून फायदा सांग बरं एक कोणता? माईक. बरोबर बोल. कोणताच नाही. मग तुझ्या आज यंदा दिवाळीले किती रुपयाचे आणले? किती रुपये सांग? खरं सांग. खरं सांग. 500 रुपये. 500 रुपये. आता मला 500 दिले श्री हरिभाऊन, रामप्रसाद भाऊन, गणेश भाऊन कीर्तनाचे. मी काय करून राहिलो? कीर्तन. कीर्तन. आणि कीर्तन करून पुस्तक कोणाला देऊन राहिलो? आम्हाला. मग मी पैशाचा विनियोग कसा घेऊन राहिलो? कीर्तन. मग मला सांग, फटाके फोडून धुपट होते, तो नुकसान झालं की फायदा त्याचा? मग फटाके फोडून फायदा झाला तो आला की नुकसान? नुकसान. फक्त आवाजच आला ना. मग तुझ्या आईचे कपडे धुवून पाय तू, हे बघ आवाजच येते. सुतली बॉम्ब सारखा आवाज आला. तू बापाचे कपडे धुवून पाय. अरे मंदिरात काय घंट्या हलवत. लोकाईले हा देव नाही कळला, पण तुकारामाले कळला म्हणून त्याचे अभंग पाण्यात बुडवले या जातीयवादेनं. माय बापे केवळ काशी ते नेन जावे तीर्थाची. मी माझ्या बायकोचा फोटो टाकला, माझ्या बापाचा फोटो टाकला, आणि असे लेटर बुक 20,000चे वाटतो मी दरवर्षी. काऊन? हे लेटर बुक दिल्यानं जिल्हा परिषदच्या लेकराईचं कल्याण होईल. कॉन्व्हेंटच्या नाही, कॉन्व्हेंटचे खाऊन पिऊन बरे राहतात. आणि जिल्हा परिषदच्या शाळा वाचवा गाववाले हो. किनगावच्या मायबापाला विनंती करतो, प्रत्येक गावची शाळा वाचवा. हे यायची चाल आहे राजकारण्याची. शाळा बंद करायच्या आणि कॉन्व्हेंट चालू. मग गावातल्या शाळा खराब करू नये. गाववाले सोन्याचा कळस लावून राहिले आणि शाळेचा दरवाजा तुटून राहिला. वर्ग 4, खोल्या 2, गुरुजी 2, शिकवीन कोण?
या गावच्या शाळेमध्ये जे गुरुजी आहेत त्याचा सत्कार करतो. त्या गुरुजीनं उभं राहा. या गावातल्या शाळेत जे गुरुजी आहेत त्या गुरुजीनं उभं राहा. शिक्षक असो की शिक्षिका. एक मिनिट उभे राहा. हे घे बेटा, तुले बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक देतो, जातीय व्यवस्थेचं निर्मूलन, महात्मा गांधींनी दिलेल्या उत्तरासह डॉक्टर पी.आर. आंबेडकर. हा 6 डिसेंबरले छापण्यात आलं. घे बेटा, तुले हे बाबासाहेबाचं दिलं तर वाईट वाटेन काय? एक मराठा मार्ग दे रे, हे दोन्ही देतो. चलो, मराठा सेवा संघ काम एकीचे करणार, आम्ही घासून ठेवली तलवार. एक मराठा लाख मराठा, लाख मराठा. घासून अरे आपण सर्व एकच आहोत. ठेवली तलवार. आता दरांगे पाटील येऊन गेले. तुम्ही ओपन मध्ये आहे, मी ओबीसी मध्ये आहो. सर्वेले अधिकार भेटावा, समजले? माझी ती प्रार्थना आहे, जातीयवाद झाला नाही पाहिजे, भांडणं झाले नाही पाहिजे. फार मोठं राज आहे, षडयंत्र आहे. तुम्ही सावधान व्हा. धनगर, तेली, माळी, कुणबी, चांबार, शिंपी, सोनार, मातंग, मराठा, आपण सर्व एकत्रित राहू, मिळून मिसळून खाऊ. आग लावणारा मध्ये तुम्ही बसू नका, आग विझवणारा मध्ये बस. आणि जीवनात कधी कोणतं व्यसन करू नका. आज दारू, बिडी, तंबाखू, खर्रा, लग्नात डीजे वाजवू नका, नाही तर मारे आपले जवान पोट्टे दारवा पिते. लुंगीदान लुंगीदान तुमच्या धंद्यावर फरक पडत नाही, यायले अकला नाही. हे मारे दारवा पिऊन ढुंगणं हलवते आणि पैसे तुम्ही कमावता. अक्कल पाहिजे ना. कार्ड कुठे गेलं? वरून शिवकृपा. तुकाराम कुठे? तुमचं आडनाव मस्त आहे. कोण्या जातीत येते? मराठा. त्याला आपले आडनाव मराठा असून कुठे? काही काही मराठ्यात आडनाव आहे. बुलढाण्यात आहे डुकरे पाटील. पाटील असून डुकरे, गाडवे. हे काहीचे काही नावं ठेवले आणि हे नाव आपण नाही ठेवले, दुसऱ्यानं ठेवले जातीयवाद्यानं. आपले नाव एवढे दलिंदर आहे. चांबार समाजात वानरे म्हणजे वानर, बाऱ्यामध्ये माकोळे, नागरे पाटील, नागरून मर. आणि यायचे लेकर आयुक्त, मॅजिस्ट्रेट, न्यायाधीश, कलेक्टर. आपलं बियाणं फक्त लुंगीडान लुंगीडान. माझं लग्न आई माझ्या फेसबुकवर मी टाकलं. काल एक ड्रायव्हर भेटला, रामप्रसाद भाऊ. माझ्या लग्नात त्यानं मेटॅडोर आणलं होतं. मेटॅडोर मालूम आहे ना? 400. ते लंब 407 नाही, 407 नाही. तू 407 झाल्यावर पैदा झाला बाबा. याले 407 मालूम आहे, पण 407च्या अगोदर एक मेटॅडोर होत. त्याला मेटॅडोर म्हणे. ते चालूच नाव आहे. लोटू लोटू मग कंबर गेली. गरीब माणसं नवीन गाडी कायले 30,000ची गाडी घेतली, त्याच्या 20 वेळा क्लच प्लेट गेल्या. आता हे 3 लाख चालली, एकच वेळा क्लच प्लेट टाकली. ते जुनं काम. तो ड्रायव्हर भेटला शर्मा. मग मैं त्याले काल चहा पाजला, कॉफी पाजली. मग तुम मेरी शादी में आई थे पण मेरी औरत तो गई. कालच लिहिलं मैं फेसबुकवर. कालिदास भाऊ, नाही, अनिल हत्ते. अनिल भाऊ हत्ते हाके, धनगर हत्ते हत्ते, मराठा. गाव थँक्यू. जय भवानी, जय शिवाजी. हत्ते. अनिल भाऊ हत्ते.
अनिल भाऊ हत्ते हत्ते. दुसरं गाव आहे हत्ते त्याचं तलवाडा तलवाडा. 501 गेरे गजा. तू काय पैसे करत? अरे गजानन बाबाच्या अंगात कपडे नव्हते, पण गजानन बाबानं पूरग्रस्ताले मदत केली बाबू. कोरोनाचा कॅम्प होता गजानन बाबाच्या बाबतीत. गजानन बाबाच्या नावावर तुम्ही आळंदी, शेगाव, शिर्डी केवढ्या धर्मशाळा आहेत. असं आहे, देवाच्या नावावर चांगले काम करा. आता काही महाराज हरामी कामं करते, बायकाईले मंत्र देते राहते जणांनो तो 7 दिवस पोथी वाचली. बायकाईले गोष्टी सांगितल्या प्रेमाच्या. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की राह में बोलो, एक प्रेम की वाणी, एक दर्द तुकडोजी महाराजाचं गाणं आठवलं मला. एक दर्द एक जाईन तुझ्या बाबू, मला मुद्दा सांगायचा आहे. माई माऊल्यांनो, डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा. कोणी महाराजच्या पाया लागायचा आहे तर दुरून, जास्त जवळ जाऊन नाही. लोय त्या गावात 7 दिवस पोथी वाचली त्या महाराजानं. राहिला ज्या घरात 7 दिवस राहिला त्याचीच बायको घेऊन गेला. जिल्हा परिषद मेंबर, आता मी नाव नाही घेत, लाईव्ह चालू आहे, अमरावती जिल्ह्यावाले आहेत काय, मग नाव नको, मी नाही घेत नाव. मला वाटते मी तुमच्या किनखेड्याला बोलून राहिलो, किनगावला बोलून राहिलो, पण हा कार्यक्रम भारतात ऐकून राहिले. हे विज्ञान आहे म्हणून मी नाव नाही घेत. त्याचीच बायको घेऊन गेली म्हणून बायाईनं जास्त हारीच नका जाऊ, आम्ही तुम्हाला गुरु करतो. काही काम आहे काय? दत्तात्रयानं 24 गुरु केले. बाबासाहेबांचे काय गुरु नव्हते काय? बुद्ध कबीर भीमराव फुले, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुले दिले, शेजारी न सखे बाई. मग काय बाबासाहेबांचे कान फुकले काय त्या गुरुन? हे महाराज लोक कान फुकतात. गुरु केला काय? नाही. मंत्र देतो ये. कोणाले मंत्र सांगू नको. रामकृष्ण हरी. आता हे तर तुकारामानं ओपन अभंग दिला. रामकृष्ण गोविंद नारायण हरी केशवा मुरारी. या मंत्र द्यायला पडदा टाकायचा काय काम? बाई तुम्ही गुरु केला काय? नाही. मग तुली मंत्र देतो ये. हो. घरी कोणी आहे काय? बुवानं कमाल केली, पोरगी पळून गेली अरे त्या बायाच्या कानात हे इकडची गोट नाही व मावशी, तिकडची गोट तिच्या कानात मंत्र देते. मला काय सांगू तुला? पुढचं काय आहे रे? पुढचं काय आहे? पुस्तक. हे लय जुनं गाणं आहे. दादा कोंडक्याच्या वेळेस तर हे नव्हते. याच्या मायबापाचंही काही खरं नव्हतं नाही रे. यायच्या टाइमले आता हिरो कोण चालून राहिला तुमच्या वेळेस? बरं, भारत ऑस्ट्रेलियाचा सामना झाला. भारताच्या कोण्या खिलाड्यानं चांगली कारकीर्द केली? मुलांनी बोला. त्याचं नाव काय? हा हा चांगली बोल, माहित असलं लवकर बोल. सांग ना. ऐकलं का? बोलत नाही. भलती ढेली आवल्या ज्यादा पावसाळ्यात झाले का बे तुम्ही? ते पोरग लाल शर्टावाला चांगला ये रे बेटा. 100 रुपये दे त्याला. ते 500 रुपये दिले ना तलवाड्याच्या काकानं. ये मा ये ये लवकर ये. अबे ये ना. जल्दी सामने इधर से मस्त पोरगा आहे. काय नाव? हा माईक घे. माईक माईक घे ना. तू मंगाचाच आहेत काय? नाही. अविनाश नाव आहे. अविनाश दूर धरण थांब. शांतेत शेत सरळ उभा राह ना. इकडे पाय. हवा वादळ चालू होती का तुझ्या टाइम?
हसू नको. एक साथ सावधान. मी सावधान म्हटलो तो बाबू कोण्या वर्गात शाळा शिकतो बाबा? हा बोल. कोणत्या वर्गात आहे? कोणत्या सातवी. किती? सातवी. 7वी. हा बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाचं नाव काय? बाई एखाद्या पोरीनं सांगव 7वीतल्या, एखाद्या मुलीनं सांगा 7वीतल्या. मुलीने बोला. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलाचं नाव काय? फादर नेम हा. बाबासाहेबाचं. हा राय बोल बेटा. रामजन. रामजी आंबेडकर. ये बेटा. क्या बात है. क्या बे पोरगी हुशार आहे की पोरग तू? माहित घे. बोल. काय नाही का पानचट्या. हे घे माहित घे. हा माईक घे, माईक घे. माईक माईक जोड घे. किती बहीण भाऊ हा? तुम्ही किती भाऊ बहीण आहे? बोल. एक बहीण. तू हा? थडथड काऊन करतो? ए बाई तुझ्या हाताने दे त्याला अक्कल येऊ दे म्हणा. दिलो अक्कल दे त्याला. बुद्धी येऊ दे. घे. बसा. तू हात पाय काऊन हलून राहिला? गौतमी सोबत होता काय तू? बस. ए बेटा काय म्हटलं नाव? हा. बाबासाहेबांच्या वडिलाचं. वडिलाचं नाव रामजी आंबेडकर. आणि मायचं? हा, बरोबर. भीमाबाई. हा करेक्ट. तिच्या मायले साडी देत. बाबू लेकराईले हिंमत आली पाहिजे. पोराईले बरं काही काही लेकर इतके शांत बसून आहेत. तारीफ करणं म्हणून. होय त्याच्या नोटीकडे नको पाहू. त्याला गरीबाले योजना भेटली की तुमची जवून खाक होते चोट्टे हो. तुमच्या रानबोक्याच्याच घरात गेल्या पाहिजे काही योजना. घे बेटा. तू हिंमत केली बोलायची. काय आडनाव रे बेटा? माहित. चाळक. चालक. धन्यवाद. पाहिलं पोरापेक्षा पोरगी बरी. अबे, काही कारण तर पाहिजे. हास्य स्पर्धा म्हणजे भाग घेतला वाटते त्याला. तू हास्य स्पर्धेमध्ये झाला काय? बरं एवढे लेकर चांगले आहेत काही काही. ते पोरग येतं का बे तू? 100 देतो ना. ये ना तू. हा तू. मी मंगापासून बोलवून राहिलो. तू नाही रे. तो पाहिजे. आय लव्ह यू. तू ये रे. तू मंगापासून किती शांततेत बसून आहे. म्हणून मी तुला 2 वेळा बोलावलं की तुला दुधाचा मारा कमी व्हायला. दूध कमी होतं काय? ओय पिठामध्ये पाणी टाकून मले पाठवत जाय. शाळेत जात मले पिठामध्ये मोबाईल पाय माझी माय. काय तर काय तुझ्या बापाचं ऐकतं की मायचं? बोल. आईचं ऐकतं. तुला आवाज खोलखोल करून चालला. एखादं होती का? हा माईक घे. हा माईक घे. काय नाव? युवराज. 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 नाव लक्ष्मीन पैशाचा पत्ता नाही. नाव सरस्वती शाळेतच गेली नाही. युवराज तू हालत. युवराज बहिणी किती आहेत? बाईक जोड बोल. जोरात बोल. अबे तुझ्या बहिणीचं नाव काय? बहीण नाही. बाई एकटाच आहे तो. एकटाच. हा, एकूण. एकटा असूनही आवाज. अबे आवाज मोठ्याला बोल. 100 दे बरं याच्या एकटाच खिच्यात. आहे. हे खिच्यात ठेव. ऐक आबाव मी दिन दणके नाही तर चाल घे. घे. एक खाऊ आहे आबाचा. खाऊ आव ना. घे, घे. आबाव ना तू हा. खिच्यात टाक. त्या तलवाड्यावाल्याने दिले शिरहरी भाऊ न उरले ते रामप्रसाद भाऊ गणेश भाऊ. उभा राहा सरळ. एक साथ स्टँडअप. सलामी देगा. सलामी दे. वंदे मातरम. वंदे मातरम. सलामी दे. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. हात खाली कर. वर कर. खाली कर. पीछे
विश्राम थांब विश्राम सावधान सलामी देगा दे खाली कर. आता माझ्यासारखाच युवराज ऐकीन तुम्ही लक्ष घ्या फार ऐकणार आहे. हा युवराज टाळ्या वाजवा हे लवकर हिरे ढेलेपणा नको हे अर्जंट दोन्ही पाय घे हात घे लक्ष दे घे फिरो जरा. हा आता कर हा असं रे बेटा युवराज हे हा आता 100 आणखीन ते आपल्या काय बापाच हे घे. तू ये अजून देतो तुला गरज आहे. ये रे 100 चिल्लर दे 50 थांब ना तुला तर दूधच कमी पडलं लेखा. हे घे मला सांगा याले देऊ 50 की दोन्ही तुलेच देऊ माहित नाही का तुला पाय काऊन हलते धरू काय बेतो आला होय. हे माहिती याले देऊ काय 2चे दोन्ही बोल की तुले देऊ याले देतच नाही मी किंवा त्याले दे म्हटलं असतं तर मला हरिक झाला. तू म्हणतो मलेच दे तू जाय बस कायचा तू रे येळाय तू तर लय दे तुझ्या हातानं त्याले दे अरे दे हा घे जाय बस या कोळ्या बस जाय ना मी मला नेतं का तुझ्या घरी 150 दिलं तरी. जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी बोला पंढरीनाथ महाराज की जय. कुंडलिका वरदे पंढरीनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विजय हो. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. आज दोन्ही पुण्यतिथ्या एका दिवशी आल्या. महापरिनिर्वाण दिन बाबासाहेब. गजानन मस्त म्हणते गाण्या काकू अशा म्हणते कार्तिक गायकवाड आमच्या कीर्तनात होती तिच्यापेक्षा बारीक आवाज येत आहे. माझं देहूला कीर्तन झालं भंडारा रोडवर भंडारा डोंगरावर मोरे फॅमिलीने ठेवला होता बाबा. त्या दिवशी कार्तिक गायकवाड आलते तिथं त्याचाही कार्यक्रम होता ना आमचाही. म्या गजाननचा परिचय दिला कार्तिक गायकवाडले तर त्या बाईपेक्षा याचा आवाज बारीक होता. फारच म्हणते गवळण ना ठुमकत नाचती डोल ठुमकत नाचती डोल वाऱ्याच्या तोलाला घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. कुटुंब घोडीचे डोळे कुटुंब घोडीचे डोळे लग्नाची प्रभातकारी आली नंद अंगाने घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. मला भाऊ आहे आई आणि तुम्हा माय बापाचे आशीर्वाद आहेत आमच्यावर. हे आदिवाशाचं पोरग आहे. लग्न झालं 1.5-2 वर्ष झाले. आता बायको गेली बाळणपणाले. माझ्या पप्पानं काय रे कसं आहे ते यंदा भलतं गाजलं कळाय. ते गरीबाचं पोरग होतं म्हणणार कोणतं आहे रे गाणं. हा म्हण अवघ्या जण म्हणा. हा
शंकराने पार्वती. क्या बात आहे, एका स्वरात म्हणा. आणि बीड जिल्ह्यातलाच पोरगा आहे. काय भाऊ, गरीबाचं पोरग, पण त्यानं एवढं मोठलं गाणं. वडापाव विकणाऱ्याचं लेकरू. असं आहे, मोठ्याच्याच खानदानी धैर्य राहते, हिरा कोळशाच्याही खानदानीत राहते. आता तुम्ही मातीतून ऊस पिकवता, ऊसातून साखर, मग मॅडम चमच्यानं टाकते. घालू का, घालू का, साखर घालू का, टाकू नको म्हणणार. असं आहे. हे जे तुम्ही पाहून घ्या, बाबासाहेबाची खायची सोय नव्हती, रमाबाई पोरीले घेऊन दवाखान्यात चालली, आणि एवढ्यात बाबासाहेबाचा इंग्लंड वरून फोन आला. रमा, फोन नाही, तार आला. रमा, माझ्या शिक्षणाकरता पैसे पाहिजेत. रमाबाईनं आपल्या रमाबाईनं ते पोरगी दवाखान्यात नाही नेली. कशी जोडी होती. ते मुलगी दवाखान्यात नेली नाही, घरी गेली. नवऱ्याले ते पैसे पाठवले, मनी ऑर्डर. इकडे लेकराची तब्येत जास्त झाली. अरे एवढा मोठा त्याग आहे रे. हे बिना त्यागाचे आहेत काय शिवाजीराजे. जिजाबाईनं शहाजीराजाचा संसार सांभाळला, राज्य सांभाळलं, तलवार हातात घेतली. तुमच्या आम्ही पाहतो काही काही बायकाईच्या अंगात देवी येते. खबरदार, कोण्या बाईनं देवी भेवी आणली तर नाटक करू नको. कायची देवी येते व तुझ्या अंगात? त्या गावातली एखादी मास्तरीन आणून दाखव ना, तुला शिकवता येते का? देवी तिले म्हणतात. डॉक्टरीन बाई, तहसीलदार, कलेक्टर, इले फक्त अंगा हलवते न केस समोर. अहो माई माता माय, निम फेकते गाडी तुनो माय, ओ माई माता माय. निम फेकते गाडी तुनो माय, ओ माई माता माय. अरे माता माय घर मी माझ्या ओट्यावर. अरे काय होय रे, बोलू नको. त्यात बायका देव्यात आणतात, देवाले बकरे कापतात, कोंबडे कापतात. माझा गाडगे बाबा म्हणे बकरे कोंबडे कापता. तो तुमची जिंदगी. तुम्ही वाघाले काऊन ना कापत? देवाले नवस वाघ दे ना, तुझ्या नवऱ्याला द्यायला लावलं. ते बकऱ्याचं पिलू गरीब आहे म्हणून बकऱ्या कापता. तुमच्या पोराचं जावळं काढायला लोकांना किंमता नाही. फुकतो तुम्ही बकऱ्या कोंबड्याच्या लेकराच्या जावळ्यावर जीव घेता. एक दिवस तुमची गच्ची दाबीन ना. गाडगे बाबा म्हणत बकऱ्या कोंबड्याचा जीव घेता, पोराचं जावळं काढता, तुमच्या पोराला काऊन ना कापत. काय का असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्या कोंबड्याचा जीव. असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव. माझ्याकडे गाडगे बाबा तुकडोजी महाराजचे फोटो राहतात. असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा गाडगे बाबाचं पुस्तक आहे 10 रुपयाचं फक्त. बायाईनं जरूर एक पुस्तक ज्ञान 10 रुपये जा. मी फुकट देणार नाही. फुकट देऊ तर लोकांना तांदूळ इकून टाकले, आणि आता कंट्रोल बंद. इलेक्शन तर होऊ द्या 24, मग समजत. आता कंट्रोल बंद. नगदी पुस्तकात तिकून आले की 50 ग्रॅम मारू तो रास्ता भूल जाए, 100 ग्रॅम मारू. नाली में गिरी जाए, पूरी शीशी मारू. आज कोणी दारू पिणार असेल, एवढी दारू द्या. आजची 6 डिसेंबर आहे, बाबासाहेब महानिर्वाण तुमच्या आमच्यासाठी गेले. शिवराया, बाबासाहेब, ज्योतिबा. एवढी दारू द्या. एखाद्यानं उभं राहा, लग्नात मस्ती करू नका, पण बायकोचं बाळणपण आपल्याच घरी करा. पहिलं मामाच्या घरी कोण झालं रे तुमच्यातून?
मामाच्या घरी हा, तू तो आहे, झाला तो काय आहे. उभं आहे हा, उभं आहे. घे बेटा बरं आहे. मराठा मार्ग हे दे पुस्तक आहे ना. मामाच्या घरी झाला काय अरे ये ना मग. मग ये ना अरे ये रे. ते ढिल्या खानदानच्या हात वर केला की तू ये ना मग. आज भाऊ कारगिल वरून फोन आला हो, बघून राहील लाईव्ह. मेजर संतोष आळे हे दररोज लाईव्ह राहतात माय आश्रमात नवरा बायको येतात 100 पोराईले अन्नदान करतात ते आजही लाईव्ह पाहून राहिले कारगिल मध्ये आहे जो मुलगा चांगला हसला जोरदार त्याले 100 रुपये द्या यायचं म्हणणं आहे. ते आनंद करून द्या. ते तिकडे कारगिल मध्ये आहे तेही हसले. आणि मेसेज हा. आमचे ड्रायव्हर धनगर भाऊ आहेत ना एअरपोर्ट चला जेजुरीला जाऊ त्यांनी मोबाईल वर पाठवलं 100 रुपये त्या पोराने ये रे बा ये ये आता. हे बोला जय मल्हार झाला धनगर कुळामध्ये अवतार झाली गोता. हे 100 रुपये मिलिटरी वाल्यानं पाठवले मेजर कोळी समाजाचे आहेत महादेव कोळी यांनी कारगिल मध्ये मिलिटरीत आहेत त्यांनी 100 रुपये तुला पाठवले सांग तू मला दे 100 तू तर इतका आहेस त्याला नव्हता देऊन राहिलता पाय जो दुसऱ्याला देते त्याले कमी नाही पडत घे घे रे बा. आणि सांग मन मेजर संतोष आळे म्हण. तिकडे पाय. तिकडे पाय. सांग. हा. मेजर मेजर संतोष आळे संतोष काळे 100 रुपये 100 रुपये मला दिले दिले तुमच्याकडून तुमच्याकडून. हा, हसून दाखव हात- बा. हात एक नाही वेळ तर हसून नोट दाखव. वापस दे. तिकडे पाय, तिकडे. हसून तिकडे दाखव. पाय, तिकडे पाय. हसून दाखव. हा. हात हा, ना हस, हस. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा अरे आनंद घ्या नवरा बायको कधी भांडू नका आम्ही भाऊ भांडलो नाही तिघही भाऊ एकत्रित आहोत तबला वादक आदिवासी तो धनगर मी शिंपी तुम्ही मराठा तुमच्यातला मुसलमान बौद्ध हिंदू कोणी जैन सोनार वंजारी बंजारी आपण एका मायचे लेकर काही जातीयवाद नाही शिवाजी महाराजाचे अंगरक्षक सांगितलं ना होता जीवा म्हणून शिवा शिवाजी महाराजचे मावळे 18 पगड जातीचे होते आपण मिळून राहू आणि आज जो 6 डिसेंबर आणि शिवाजी भाऊ चाळक यांचा पुण्यतिथी यात्रा भरवली त्याच्या पोरानं आपल्या बापाची यात्रा कोण्या देवाची यात्रा भरवा ज्यानं तुमच्या पाठीवून हात फिरवला स्वतःचे कपडे फाटेल ठेवले पण लेकराईचे कपडे कधी फाटेल नाही पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायले कचरली नाही आणि पोराचं पोट सफारीत मावत नाही अरे मेल्यावरही मामाईनं काळजी सोडली नाही आणि तिरडीवरून म्हणे बेटा वज झालं संत खाली ठेव मागची तेले आग जरा दुरून लाव मी वावरातून घरी आश्रमातून लेट येत जाओ तर माय आजारी होती बाजीवरच्या बाजीवर अशी पाय सत्यपाल आला काय मी 10 वाजेपर्यंत आश्रमात राहो आणि तिले फक्त मी घाई गडबडीत बोललो नाही तरी फक्त सत्यपाल आला का पण मरतानाही माय धन्य झाली सत्यपाल मले नवीन साडी नको घेऊ म्हणे मेल्यावर म्हटलं मर्याचं नाव नको काढू मला राग येते मला लय राग येत जाय तिनं मर्याचं म्हटलं की तिला काही सांगूही ना देव बाबू मेल्यावर मले मा पेटीतली जुनं पिवळी साडी या अशी या कलरची अशी पिवळी साडी भगवी साडी घालतो म्हणे आणि मा सुनबाईचं जसं देहदान केलं असं मलाही मेडिकल कॉलेजला देतो म्हणे भाऊ मामाईचं देहदान केलं म्हणून सांगतो रे बापू
हे सर्व देव तुमच्या गावातलं मंदिर केवळ याचं कोण बांधलं? तुम्हीच बांधलं. तुमच्या गावातला कोणताही देव कोण बांधला? मूर्ती कोण केली? कुंभारानं केली, मूर्तिकारानं केली, जयपूर वरून आणली. देव हा स्वतः नाही झाला, मंदिर तुम्ही बांधले. म्हणून तुकाराम महाराज सांगायचे, देवळीचा देव मेला रे अंतरीचा जागवा. म्हणून तुकोजी बाबा माझ्याकडे ग्रामगीता आहे, 50 रुपये मला द्यायचा, नफा नाही. हे 50 रुपयाचीच ग्रामगीता छाप्याला लागले आणि 50च रुपये घेईन मी, नफा नाही कमावणार. फक्त याच्यात काय केलं मी, माल्या मायचे माल्या हे मा मायचा मा बायकोचा मा बापाचा फोटो टाकला. मा नफा हाच आहे, हमेशा हमारा नफा ही नफा है. जीवनभर यायचा त्याग आहे शिवाजी राजाचा, बाबासाहेबाचा. म्हणून तुम्ही आम्ही जगलो. नाही तर जातीयवादी लोक मागा मारा चांबाराले पाणी नव्हते पिऊ दे, पाणी वाढ. म्हणून बाबासाहेब शिवाजी महाराज शिवाजी भाऊ चालक आता बिस्लरीच्या बाटल्या येतात, नाही तर पंक्तीत बुंदी ना वाढे हो माल्या त्याच्यात कोणी. पहिले तर गरीबाले मोठे लोक बोलावत नाही, आणि बोलावलं तर त्याच्या पंक्तीत वाळत नाही. मग बुंद्याची मले गोडी होती, गोड खातो मी अजूनही. त्या गुजरात्याच्या दुकानात मा भाऊ नौकर होता, गुळ विकला की गुळाची बोंद्री आमच्या घरी आणत. मग आम्ही दिवसभर बोंद्री भिजू, त्या गुळाचं पाणी पिऊ. अजूनही मी जेवताना दूध साखर मागतोच, कारण मला भाजी ते खात नाही, तोंडात फोळा आहे बोलू बोलू. ते गोड खायची आदत आहे, त्या बोंद्री ते भिजून. अरे बुंदीवाला पंक्तीत बुंदीत ना वाढे. म्हणून तुम्हाला वाळणार राहिले सांगतो, हे जे मंदात चमचे फिरतात यांना गरम आणाव, साहेबांना गरम आणाव. साहेबांनाच काऊन, त्या मायचा नवरा होता का? पंगत बसली जेव्हा याला गरीब मागे दाबा, गरीब मागे जावा.